नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त एक छोटे आणि खूप सुंदर भाषण तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. इथे उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, माझे शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि पालक. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवला. मित्रांनो, आम्हा सर्वांना माहित आहेच, भारत हा विविध रंगांचा, विविध परंपरेचा देश आहे. आणि असे असले तरी एकात्मता सुद्धा तितकीच आहे. आणि याच एकतेमुळे एकजूट होऊन प्रत्येक भारतीय ब्रिटिशांविरुद्ध लढला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतात भविष्याची स्वप्न पाहत आहोत आणि आपल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे एकच स्वप्न होते, ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. काहींनी शांतीचा मार्ग धरला तर काहींनी क्रांतीचा मार्ग धरला, पण सर्वांचे ध्येय मात्र एकच होते, ते म्हणजे भारत मातेला स्वतंत्र करणे. फक्त वाऱ्यामुळे माझा तिरंगा फडकत नाही, तर तो प्रत्येक स्वातंत्र्यवीराच्या देशभक्तीने, त्यांच्या श्वासाने तो फडकत असतो. स्वतंत्र भारताचे भावी नागरिक म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी अशी शपथ घेऊया की मी देशाचे रक्षण करेन व मी माझ्या देशाच्या कार्यामध्ये, कर्तव्यामध्ये प्रामाणिक आहे.